नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपल्याबरोबर आहेत गजानन आनंदवाडे सर. ओके. सो नमस्कार, नमस्कार. सर ऑलरेडी म्हणजे भरपूर काही शिकवतायत. बँकिंग अवेअरनेस झालं, रिझनिंग झालं, कधी-कधी क्वांट पण म्हणजे सरांचा भरपूर होल्ड आहे. आणि अपकमिंग काही दिवसांमध्ये आर-आर-बी पी-ओ, आर-आर-बी क्लर्क आणि डिफरंट एक्झाम्स येणार आहेत. बरोबर? तर सरांनी ऑलरेडी एक्झाम्स काढले आहेत. आणि सरांनी पर्टिक्युलरली आर-आर-बी क्लर्क काढले आहेत आणि प्रेझेंटली ॲज अ आर-आर-बी ज्युनियर असिस्टंट म्हणून काम करत आहेत. एक XYZ आर-आर-बी बँकमध्ये. आपण नाव डिस्क्लोज तर नाही करू शकत, बट त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. नमस्कार गजानन सर. थँक यू, थँक यू. ओके. नमस्कार सर. सो गजानन सर तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे? म्हणजे काय तुम्ही पास्टमध्ये केलं आहे? असं तर त्याच्याबद्दल काही? पास्टबद्दल सांगायला गेलं तर म्हणजे असं काही आपण काय म्हणलं बिलो एव्हरेज स्टुडंटमध्येच आपण येतो. असं काही म्हणजे टॉपर ह्या श्रेणीमध्ये काय आपलं नाही. 12वी झाली सायन्सला. 12वी कमी पर्सेंटेज असल्यामुळं जो काही आपलं म्हणजे मग पुढं काय करायचं, काय करायचं हा विचारामध्ये स्वतः जो काही आमचा मोठा भाऊ आहे, हो, हो. ओमप्रकाश आनंदवाडे म्हणून. तो स्वतः आर-आर-बीमध्ये आहे ॲज अ ऑफिसर म्हणून. हो, हो. सो ते पण 2018 पासून तयारी करत होते बँकिंगची संभाजीनगरमध्ये. तो मग त्यांनी तिकडून बोलवून घेतलं पहिल्यांदा तरी रिझल्ट लागल्यानंतर. तो मग काय त्यांच्यासोबत चर्चा वगैरे केल्यानंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन टाकलं पहिल्यांदा तर बी-एमध्ये. एस-बी ओके. कॉलेज औरंगाबाद म्हणून आहे आर्ट्स अँड कॉमर्ससाठी. तो हं, तिथं बी-एला ॲडमिशन टाकलं. ओके. आणि मग ग्रॅज्युएशन सोबतच तयारीला सुरुवात केली बँकिंगची. ठीक आहे. हं, हं. म्हणजे मोठ्या भावाच्या गाईडन्समध्येच आपण तयारी केलेली आहे ते. सर्व काही त्यानं त्याच्या गाईडन्स थ्रू झालेलं आहे. आणि मग एकतर आपल्याला मार्क कमी, फ्युचर काय म्हणजे काय पुढं करायचं ह्याची काहीच आयडिया नाही. जे काही आता म्हणजे आहे सध्या, याचं सगळं श्रेय हे मोठ्या भावाला जातंय. ठीक आहे. तो सगळ्यांना म्हणजे एक सांगायचं म्हटलं तर हां. आनंद वाडे म्हणजे ओम, ओके, यांचे मोठे येस. बंधू. सो हो. ते पण बालकशी जुडलेले आहेत. ते पण हं. स्पेसिफिकली क्वांट घेतात. ओके. आणि त्यांचे छोटे बंधू गजानन सर आहेत. ओके. सर तर एक मला गोष्ट सांगा, तुमचे मोठे बंधू होते, त्यांचा गाईडन्स कसा तुम्हाला ॲक्चुअली हेल्प केला याच्यामध्ये? हं. गाईडन्स इन अ सेन्स की त्यानं असं कधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेशराईज नाही केलं, की तू हे कर, बँकिंगच कर किंवा तू हेच कर. आता तुला कमी मार्क आहेत, तर तू म्हणजे असं काहीच होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं फ्री हँड दिला मला. तू काही पण म्हणजे तू ठरव की काय करायचंय. त्यानं फक्त मला सांगितलं, की या क्षेत्रामध्ये ही गोष्ट आहे, या क्षेत्रामध्ये ही गोष्ट आहे. तर तू जर म्हणजे मग बँकिंगचं सांगते वेळी ते हा सांगितलं, की बाबा बँकिंगचे जे काही एक्झाम्स आहेत, ती रेग्युलरली होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये गॅप असा काही नसतो आणि दरवर्षी फिक्स कॅलेंडर वगैरे असतं. या सर्व गोष्टींचं मोठामोठी जर अभ्यास केला तर बँकिंगच्या एक्झाम रेग्युलर होतात आणि हां. त्याचं जे काही सिलेक्शन प्रोसेस आहे, ती हे पाहायला गेलं पर्सेंटेज वाईज तर अदर एक्झामपेक्षा जास्त आहे. हो. म्हणजे विविध बँकांमध्ये आपण जाऊ शकतो. एका वर्षामध्ये आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटी भेटतात बँकिंग सेक्टरमध्ये. तर या सर्व गोष्टी पाहता बँकिंगची तयारी केलं सुरू. मग त्याच्या गाईडन्स खाली म्हणा त्यानं मग बँकिंग करायचं असं सांगितलं त्यांना किंवा बँकिंगच करायचंय म्हणून. मग त्यांना म्हणलं पहिल्यांदा ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट कर. हं. मग पुन्हा आपण तुला पुढला मार्ग वगैरे सांगू. तोपर्यंत तो सांगत होता, की हां, आता हे कर, ते कर वगैरे असं. आणि कुठल्या साली तुम्ही प्रिपरेशन चालू केली होती? ॲक्चुअल पाहायला गेलं तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे 2021ला. तो ओके. कोविड 2020 मध्ये आला आणि मग त्याच्या आधीपासूनच तयारी चालू होती. 2019 पासून धरा तुम्ही म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयरच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे 2019 पासून तयारी सुरू केली. कोविड आला. कोविड आल्यानंतर सर्व काही बंदच होतं. म्हणजे त्याच्यामध्ये हं. काही बरोबर. तयारी केली असं काहीच नाही. हां, हां. आणि मग काही आता आपल्या पुढं काही हे नव्हतं, की बाबा हां, आता एक्झाम आहे, त्याच्यासाठी आपण तयारी करतोय. तर असं काही माझ्या पुढं नव्हतं. म्हणून काय, चला चालू आहे, करलोय असंच होतं त्यावेळेस हां, पण हां. वेळेस. मग कोविड झाला. परत आपलं सगळं काय रिस्टार्ट झालं म्हणू आपण. परत आम्ही दोघं पण संभाजीनगरला गेलो, मी आणि मोठा भाऊ. आणि मग
तेव्हापासून 2021 पासून प्रॉपर प्लॅनिंगनं तयारीला सुरू केली. तोपर्यंत सर्व जे काही म्हणजे त्याच्या गाईडन्स खाली की बाबा सर्व प्रत्येक चॅप्टर वाईज जे काही क्वांट म्हणा, रिझनिंग म्हणा, एल-आर म्हणा, सॉरी इंग्लिश, जी-ए या सर्व गोष्टींचं ते 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण आयडिया येऊन गेली होती, की बाबा हं, कोणत्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे. म्हणजे तो बेस तयार झाला होता त्यावेळेस. हं, हं. त्याचा फायदा म्हणजे सगळ्यात जास्त फायदा त्याचा 2021 पासून मला होण्यास सुरू झाला ते असं झालं विषय. ओके, ओके. म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला म्हणजे ॲक्चुअलीचं जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्या बंधूंकडून भेटलं आणि हं. मग त्यांच्याच गाईडन्स खाली तुम्ही संभाजीनगरला गेलेत. मग त्यांच्या म्हणजे हो. पूर्ण त्यांच्या अंडरच तुम्हाला एकदम प्रॉपरली ग्रूम केलं गेलं. प्रॉपर. येस, ओके. येस. आणि प्लस तुमचं हार्डवर्क तर आहे, स्मार्ट वर्क, हार्डवर्क. ते तर आपण हां. काही कुठे हे नाही करू शकत म्हणजे हं. दुर्लक्ष नाही करू शकत. ओके. सो ते तर खूप इम्पोर्टंट आहे. तुमची मेहनत तर आहेच. मला एक सांगा तुम्ही एक जेव्हा स्टार्ट केलं होतं, तर कुठल्या सब्जेक्टपासून चालू केलं का तुम्ही डायरेक्टली गेले आणि चला 3 सब्जेक्ट्स आहेत आणि डायरेक्टली चालू करून टाकू, की करंट अफेअर एक सब्जेक्ट आहे ॲडिशनल. सो हं. डायरेक्टली तुम्ही तसं चालू केलं का पहिले एक सब्जेक्ट घेतला, वन बाय वन गेले? काय तुमचा डेली लाइक शेड्यूल काय होता? पहिला 6 महिने किंवा 3 महिने काय असेल टार्गेट्स असतील तुमचे प्रिपरेशनच्या वेळी? हं. तर डायरेक्टली असं काही सुरू नाही केलं. त्याने पूर्ण प्रॉपर आपण जेव्हा त्यानं सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा पूर्ण पॅटर्न जो काही सिलेबस आहे आय-बी-पी-एसचा, तो पहिल्यांदा तर पाहून घेतला, की बाबा कोणत्या जे काही आहे, समजा रिझनिंगला किती त्याच्यावरती भर दिलेला आहे क्वेशनचा किंवा न्यूमेरिकल एबिलिटी म्हणा, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, जी-ए या सर्व गोष्टींचा पहिल्यांदा प्रॉपर अभ्यास केला, की बाबा किती क्वेशन येऊ शकतात. प्रीला म्हणा, मेन्सला म्हणा, म्हणजे प्रॉपर एक सिलेबस पहिल्यांदा काढून घेतला. हं, हं. नंतर मग त्याच्यावरती पहिल्यांदा तर बॅच कंप्लीट केली. प्रॉपर सर्वांची क्वांटची, एल-आरची आणि इंग्लिशची प्रॉपर बॅच कंप्लीट केली. आणि मग नंतर जेव्हा प्रॉपर जेव्हा सुरू झालं 2021 पासनं, तर मग डेलीचा जर शेड्यूल सांगायचा गेला, तर माझा शेड्यूल असा होता, की सकाळी 7 वाजता प्रॉपर लायब्ररीला जाणे. 5-10 मिनिटं इकडे-तिकडे पकडू शकता तुम्ही. गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा द हिंदू म्हणा किंवा इंडियन एक्सप्रेस. द हिंदू म्हणजे रेग्युलर द हिंदू 90% द हिंदूच वाचलेला आहे. द हिंदू मग एक अर्धा 30 मिनिट टू 45 मिनिट द हिंदूला दिलेला आहे. ओके. न्यूजपेपर समजा तुम्ही हां. हं, हं. 30 टू 45 मिनिट. मग देन अड्डाचं जी-एचं एक रेग्युलर डेलीचं करंट अफेअर्सचं यायचं. ती डेली हो. बघायचं. समजा ते 7:15 ते लगभग 8:15, 8:30, 1:30च्या स्पीडनं बघायचं ते. मध्ये नाश्ता एंड ऑल सगळं त्याच्यामध्ये एक 9:30 पावणे 10 पर्यंत वेळ जायचा. मग नंतर ऑलरेडी मी सिलेबस कंप्लीट केल्यामुळं डायरेक्टली मी मॉकवर शिफ्ट झालो. ओके. मग मॉकमध्ये पहिल्यांदा मी सुरू करतेवेळी काय केलं, जे काही टॉपिक वाईज आहेत. पहिल्यांदा टॉपिक वाईज सर्वांचे म्हणजे समजा आता क्वांटमध्ये जर पाहायला गेलं आपण, तर मिसलेनियस तर टॉपिक्स म्हणा. एक विचार सिलेबस संपवायला किती दिवस लागले तुम्हाला? म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस संपवाय अंडरस्टँडिंग. हं, हं, संपणार हं. तर नाहीच आहे, बट हां, संपवायला म्हणजे डिसेंट तुम्हाला वाटलं, की एक हां, आता मी करू शकतो हं, हं. बॉक्सला. तर पहिल्यांदा जी काही बॅच असते 3-4 महिन्याची म्हणा, प्रॉपर बॅच ती कंप्लीट केली. त्याच्यामध्ये नवीन असं वेगळं काही नाही केलं. जे काही बॅचमध्ये सांगितलं होतं, तेवढं डेली पहिल्यांदा प्रॉपर सर्व केलं. हं, मग हं. नंतर मी मॉकवर शिफ्ट झालो. पहिल्यांदा मी माझा बेस तयार केला. मग त्याच्यानंतरच म्हणजे आपण त्याला म्हणू शकता की लढाईला उतरलो. मॉक ओके, टेस्ट म्हणा किंवा ऑथर जे काही आहे, त्याच्यावर मी डायरेक्टली गेलो असं. ओके, ओके. हं. हां आणि मॉकबद्दल तुम्ही सांगत होते. लाइक कुठले हां. मॉक्स दिले तुम्हाला वाटलं, की हेल्पफुल होते, हां. की असं तर काही? असं प्रॉपर असं सांगायचं तर म्हणलं, तर मी पहिल्यांदा ऑलिव्ह बोर्डला गेलो. म्हणजे त्याचं जे काही डिफिकल्टी लेव्हल आहे, ती ईझी लेव्हलची आहे आणि एक्झाम लेव्हलची प्रॉपर एक्झाम लेव्हलची डिफिकल्टी लेव्हल म्हणू शकतो त्यांना आपण. सिमिलर पहिल्यांदा लेव्हल. हां, सुरू करतेवेळी त्याच्यापासून केलं ऑलिव्ह बोर्डपासून. त्याचे जे काही टॉपिक टेस्ट असतात, ते दिलं. नंतर जे काही मिनी मॉक असतात, त्याला म्हणू आपण रिझनिंगचं सेपरेट, क्वांटचं सेपरेट, इंग्लिशचं सेपरेट, जे काही मिनी मॉक आहेत, सेक्शनल. त्याच्यावरती शिफ्ट झालं. हे सर्व प्रीच्या गोष्टी. ओके. मग त्याच्यानंतर मग जेव्हा माझा प्रीचा बेस तयार झाला, सर्व काही गोष्टी झाल्या. मॉकमध्ये जेव्हा पर्सेंटाइल मला 70 प्लस यायला लागलं, त्याच्यानंतर मेन्सच्या जे काही सेक्शनल मॉक आहेत, मी त्या द्यायला लागलो. मग ते हं, हं. पण टॉपिक वाईज डायरेक्टली फुल लेंग्थ मॉकवर मी कधीच गेलो नाही पहिल्यांदा स्टार्टिंगला.
ओके. मग पहिल्यांदा मेन्सचं वगैरे झालं. मग त्याच्यामध्ये पण असं काही फुल मार्क यायचे असं काही नाही. हं, कारण हं. आपला तेवढा बेसच तयार नव्हता. तेवढी प्रॅक्टिसच नव्हती. फक्त ओके. आपणाला बाबा काय म्हणजे एक्झाममध्ये येऊ शकतं, याच्यासाठी मी मॉक द्यायला सुरू केलं स्टार्टिंगला. ओके, ओके. सो त्याच्यावरती म्हणजे स्टार्टमध्ये तुम्हाला लाइक खूप मुलं आता प्रिपेअर करत असतील आणि ज्यांनी दिलेले पण. फर्स्ट मॉकचा तुम्हाला काही स्कोर आठवतो? म्हणजे काय होता तुमचा? स्कोरचं काही असं सांगता येत नाही. पण जे काही पर्सेंटाईल असतं, हं, हं. ते पर्सेंटाईल लगभग तुम्ही म्हणू शकता की बाबा अ, 30च्या खालीच पर्सेंटाईल होतं. ओके, ओके. म्हणजे असं वाटायचं की बाबा हां, झालं आपलं जसं मग 12वी झाली. अजून एक प्रश्न आहे, की ठीक आहे 30 हं, आहे, खूप कमी होते सुरुवातीला. पण हं, आज तुम्ही स्वतः त्या पोस्टवर आहे. ठीक आहे. हं, म्हणजे खूप म्हणजे मार्जिन खूप म्हणजे हं. सोडूनच द्या. म्हणजे खूप तुम्ही कव्हर केलेले गॅप. हो. तुमचं आता खूप मुलं प्रिपेअर करतात ना. मला प्रिपेअर करायचं होतं किंवा अजून आपले खूप फॅकल्टीज आहे आपल्या टीममधले भरपूर प्रिपेअर करत होते. प्रत्येकाचं एक असतं, की मार्क्सच्या मागे पळायचं, की हो. पर्सेंटाइलच्या मागे जायचं. ठीक आहे. हं. आता 1000 मुलं देतायत, तर आपलं पर्सेंटाइल काय ते इम्पोर्टंट आहे का मार्क्स इम्पोर्टंट आहेत मॉक्समध्ये? तर तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या हं. पर्सनल याच्यावर तुमचा मेन फोकस कशावर होता? तर माझा पर्सनल फोकस पाहायला गेलं तर पर्सेंटाईलवर होता. कारण कसं असतं कोणती मॉक ही हार्ड असते, कोणती मॉक खूपच सोपी असते. हो. त्याच्यामुळे आपल्याला जे काही हार्ड मॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी मार्क येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण डिमोटिव्हेट पण होऊ शकतो. आणि जे येस. काही ईझी मॉक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फुल आउट ऑफ मार्क पण येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ओव्हर कॉन्फिडन्स पण होऊ शकतो. तर हं. अशा वेळी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं जर पाहिलं तर पर्सेंटाईलवर आपण लक्ष द्यायचं. म्हणजे 1000 पोरं जर आपल्याला दिलं म्हणजे मॉक दिलं असतील ते उदाहरणामध्ये, जर आपलं हं. 70 प्लस जर पर्सेंटाईल येत असेल स्टार्टिंगला, तर हां. आपण मेन्सचे जे काही मार्क्स आहेत त्याच्यावरती शिफ्ट होऊ शकतो पर्सेंटाईलच्या येस. भरोश्यावर. जर तुम्हाला जर समजा ईझी मॉक आहे आणि त्याच्यामध्ये आय-बी-पी-एसच्या पॅटर्ननुसार जर 35 पैकी क्वांटला जर समजा 30 पडायला लागले ईझी मॉकमध्ये आणि नेक्स्ट तुम्ही जर मॉक दिला हार्ड मॉक असली ती, त्याच्यामध्ये जर तुम्हाला 14-15 आली, तर तुम्ही मग डिमोटिव्हेट व्हायचं का? तर तसं हं. नाही. तर तुम्हाला जर 14-15 येत असतील आणि तुमचं जर पर्सेंटाईल 70-80 असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्या टॉप जे काही 30% मुलं आहेत, त्याच्यामध्ये आहेत ते. तर माझा जो काही फोकस होता तो पर्सेंटाईलवर होता. ॲक्चुअली हा अप्रोच खूप चांगला आहे म्हणजे तो तुम्ही यूज हं, केला आज म्हणजे त्यावेळी जो यूज केला आणि आत्ता पण म्हणजे जे मुलं प्रिपेअर करतात त्यांनी ॲक्चुअली त्यांच्या स्टडी प्लॅनमध्ये किंवा मॉक देताना हा यूज केला पाहिजे. कारण की लेव्हल आपल्याला माहीत नाही काही व्हॅरी होऊ शकते, बरोबर? तर रँकिंगनी बरं. आपल्याला कळून येतं की हां, म्हणजे हं. स्कोर भले कमी आहे, पण माझा रँक टॉप 15 हां. का टॉप 100 मध्ये. ओके. जे पण टॉप पर्सेंटाइलमध्ये. तर ते खूप ॲक्चुअली हेल्प करतं. नेक्स्ट होतं की तुम्ही किती मॉक्स दिले होते? म्हणजे जेव्हा प्रिपेअर करत होते. असा सहज हं, एक हं. पर्टिक्युलर नंबर असेल काही तुमच्याकडे? किती मार्क्स असं प्रॉपरली सांगता येणार नाही. पण एका मॉकच्या 2-3 आयडिया तर पार झालेल्या आहेत. आयडी इन अ सेन्स की म्हणजे आता आपल्या आयडीमध्ये 20-30 मॉक असतात ते. म्हणजे तेवढेच मॉक दिलेले असतात. तर दोघा-तिघांच्या मित्रांच्या वगैरे आयडिया यूज करून मॉक दिलेले आहेत. ते पण डिफरंट ह्याच्या. आता समजा माझ्याकडे ऑली बोर्ड आहे, त्यांच्याकडे गाईडली असेल, हं. कुणाकडे स्मार्ट किडा असेल. सर्वांचं वेगवेगळं डिफरंट आयडिया यूज करून भरपूर मॉक दिलेले आहेत. असं स्पेसिफिक असा आयडिया नाही. आता सांगायचं म्हटलं तर मग ऑलिव्हवूडच्या सर्व झालेल्या आहेत. गाईडलीच्या सर्व काही हां. जेवढ्या मॉक होते ते झालेले आहेत. तर डिफरंट मॉकचे सर्व काही मॉक झालेले आहेत. आणि याच्यावरून एक कळतंय की स्टुडंट्स जे आहेत, त्यांना वाटत असेल आमच्याकडे थोडा फायनान्शियल इश्यू आहे. ठीक आहे, तर आपण समजा आपला ग्रुप आहे 5-6 मुलांचा. ओके. तर आपण हं, एकमेकांनी एक-एक जरी मॉक घेतली आणि वाटून घेतलेत हं. मॉक्स, चांगले फ्रेंड सर्कल आहे तुमचा. तर प्रत्येकाने एक-एक, एक-एक मॉक जरी एक दुसऱ्याची काहींनी ओलिव्ह बोर्ड दिली, काहींनी टेक्स्ट बुक दिली, काहींनी अड्डा दिली, काहींनी भरपूर वेगळे-वेगळे क्लासेसचे. तर त्यांनी जर तसं केलं, तर एकाच ह्याच्यात तुम्ही वेगळी व्हरायटी देऊ शकतात आणि एकत्र हो. ग्रो होऊ शकतात. ओके. आणि एकत्र पुढे बरोबर. जाऊ शकतात पूर्ण गँग एका प्रकारे. आता तसंच हं. तुमच्याबरोबर पण झालं असेल. तुमचे मित्र होते. हो, ते पण हो. आता स्वतः भरपूर पोस्टवर आहेत म्हणजे चांगल्या-चांगल्या पदावर आहेत. ते मिळूनच पुढे जाता येतं लास्टमध्ये. हं. ओके. अ, अजून गजानन सर मला सांगा, की हा तुमचा लाइक फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम निघाली का सेकंडमध्ये निघाली? ते खूप महत्वाचं आहे मुलांना. काही-काही मुलं असतील, की जे आता प्रिपरेशन चालू करणार आहेत,
किती वेळ लागू शकतो, हं. काय लागू शकतं? ते तुम्ही सांगतील तर खूप बेटर होईल. तर जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं 2021 ला ही जी ॲड आली होती, माझं ॲक्चुअल सिलेक्शन 2023 ला जॉइनिंग झाली माझी. तर ओके. ही ॲड आलेली 2022 ला. सो जे काही फर्स्ट अटेम्प्ट होता आपण तोच धरू शकतो. कारण 21 ला ग्रॅज्युएशन झालं, 2022 ला ॲड आली आणि त्याच ॲडमध्ये सिलेक्शन झालं. सो 2023 ला जॉइनिंग आली. तो जो काही फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं. ओके. फर्स्ट अटेम्प्टमध्येच झालं. म्हणजे हं. आय प्रिपेअर किए और एग्जाम निकाल ली है. म्हणजे हां. खूप लकी लोकं आहेत जे फर्स्ट याच्यामध्ये निघू शकतात, राइट? पण तुमची मेहनत हं, पण हं. तेवढीच आहे, राइट? तर काय वाटतं तुम्हाला, की मुलांनी आता जे एक्झाम देणार आहेत, ठीक आहे. त्यांनी त्यांनी कसं डेली शेड्यूल ठेवायला पाहिजे? जो नवीन आहे, ज्याला काही माहीतच नाही. त्यांनी पुढचं 1 वर्ष म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जुलैमध्ये अराउंड जुलै-ऑगस्टमध्ये आर-आर-बी, पी-ओ, आर-आर-बी क्लर्क्सची एक्झाम चालू होऊन जाते. ते पूर्ण सीझनच चालू होईल आणि आता जे हं. मुलं ग्रॅज्युएशनमधून म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं एप्रिल-मेमध्ये. तर ते मुलं येतील, ओके. त्यांना प्रिपेअर करायचं असेल, तर काय वाटतं तुम्हाला पुढचं त्यांनी 6 महिने कसं वर्षभर प्रिपरेशन केलं पाहिजे? हं. तर जे काही नवीन मुलं येणार आहेत या सेक्टरमध्ये, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला सिलेबस आहे, ईदर तुम्ही बॅच लावून करू शकता कंप्लीट किंवा तुमचं स्वतः सेल्फ पण करू शकता तुम्ही. त्याच्यात काही वाद नाही. फक्त सेल्फ आणि बॅचचा काय फरक पडतो, तर एवढं समजा, की आपण समजा एक डोंगर चढत आहे आणि त्या डोंगराची आपल्याकडे पहिल्यांदा माहिती आहे. म्हणजे मॅप आहे असं समजू शकता आपण आणि एक माणूस आहे त्याच्याकडे मॅप नाही, काय नाही, तो असाच आलाय. ते डोंगर चढायचंय म्हणून चढायचंय. मग याच्यामध्ये काय आहे, दोघं पण त्या डेस्टिनीवर जाणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही टाईमामध्ये ते डेस्टिनी कंप्लीट करणार आहे, तो ज्याच्याकडे त्या डोंगराचा मॅप आहे, तोच कंप्लीट करणार आहे. टाईमामध्ये जर पाहायला गेलं तर. सो आपल्याला ठरवायचं की आपल्याला हे टाईमामध्ये सिलेक्शन घ्यायचंय का उगाच सिलेक्शन घ्यायचंय म्हणून घ्यायचं. दोन्ही हो. ऑप्शन आपल्याकडे आहेत. सो बॅच लावलेलं कधी पण बेटर असेल. हं, हं. तुम्ही आता पाहायला गेलं तर YouTubeवर भरपूर फ्री कंटेंट आहे. ते पण यूज करू शकता. त्याच्यात काही वाद नाही. पण पहिल्यांदा तुमचा सिलेबस कंप्लीट करा. देन सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही मॉकवर येऊ शकता. मग कोणतीही मॉक घेऊ शकता. असं काही नाही की तुम्ही गाईडलीचीच घ्या किंवा ऑलिव्होर्डचीच घ्या. कोणतीही मॉकपासून सुरू करा तुम्ही. पहिल्यांदा जे काही आर-आर-बी क्लरिकल लेव्हल आहे, त्याच्यापासून तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर आर-आर-बी पी-ओचे मॉक द्या तुम्ही. नंतर एस-बी-आय क्लरिकल, आय-बी-पी-एस क्लर्क, नंतर मग आय-बी-पी-एस पी-ओ या श्रेणीनं तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली डिफिकल्ट लेव्हलला जायचंय. आता हं. एस-बी-आय पी-ओ आले, ॲडचे आले म्हणून डायरेक्ट मी एस-बी-आय पी-ओच्या मॉक देतो. असं नका करू. पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट करा. देन मग मॉक वगैरे त्याच्यावरती भर द्या. देन तुमची प्रॅक्टिस जी आहे मॉक दिल्यानंतर तुम्ही किती एनालिसिस प्रॉपरली करताय त्या मॉकचं ते पण डिपेंड आहे. जर तुम्ही मॉक देताय डेली, हा मॉक देतोय, मी ही करतोय, मग ती गाढव मेहनत झाली तुमची. ती जर तुम्ही प्रॅक्टिस त्याची नाही केली, तर मग त्याचा आउटपुट तुम्हाला भेटणार नाही. मग ते तुम्हाला फक्त केल्यासारखं वाटणार, मी करतोय, करतोय, करतोय. पण आउटपुट नाही भेटणार. ओके, प्रॅक्टिस ओके. इज इम्पोर्टंट. हां, म्हणजे खूप चांगलं तुम्ही मुलांना असं गाईड केलंय. एक्झॅक्टली तेच मॅटर करतं. ठीक आहे. एक लास्ट प्रश्न आहे. तुम्ही कुठून आलेत? म्हणजे ते तुम्ही नाही सांगितलं. तुमच्या गावाचं नाव. ओके. मला तर माहिती आहे, बट मुलांना नाही माहिती आहे. आणि अजून एक हो. की प्लस ॲड करतो त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून आलेत तुम्ही आणि कोणी हं. ग्रामीण भागातला मुलगा त्याला प्रिपेअर करायचा आणि त्याला ऑफिसर बनायचं त्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, यू नो. हां, मग म्हणजे हो. त्याचं एक स्वप्न आहे. आज तुम्ही ते ड्रीम जगतायत. ओके. तो व्यक्ती जो ग्रामीण भागातून आलाय आणि आज तो गव्हर्नमेंट पोस्ट काढतोय आणि तो आज जॉब करतोय. तर त्या मुलांसाठी काय बोलतील? मुलं-मुली जे पण आहेत, जे प्रिपेअर करणार जे बघतायत तुमच्यासारखं एक ऑफिसर बनण्याचं. तर काय तुम्हाला वाटतं, की काय मोटिव्हेशन आहे याच्यामध्ये, जे मुलांना ॲक्चुअली हेल्प करेल? आणि तुम्ही काय पर्सनली असं काही मोटिव्हेशन का कोट फॉलो केलं होतं, जेव्हा प्रिपेअर करताना? हं. तर सगळ्यात महत्त्वाचं माझं जर ॲड्रेस सांगायचं म्हणलं, तर मी प्रॉपरली हंगरगा तालुका निलंगा म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. तिथून आलेलो आहे. प्रॉपरली असं असं काही म्हणता येत नाही, की मी खूप गरीब परिस्थितीतून आलोय आणि असं आहे, तसं आहे. प्रॉपरली मला जो काही गाईडन्स म्हणा किंवा जे काही सर्व गोष्टी संसाधन मिळायचे होते, ते सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि असं नाही, की मी श्रीमंत होतो म्हणून मिळालेले आहेत. परिस्थिती खूप वाईट होती.
पण त्या परिस्थितीमधून पण तिने मला प्रोव्हाईड केले. सो त्याचा काही मला हे नाही काय म्हणतात त्याला, गौण नाही की मला परिस्थिती गरीब आहे आणि हे आहे आणि ते आहे. सर्व गोष्टी मला भेटलेल्या आहेत. सो त्याचा विचार केला आणि जे काही आता नवीन येणार आहेत किंवा जे काही ग्रामीण भागातून येणार आहेत, तर आता माझ्याकडून सगळ्यात महत्त्वाचं आपण हा विचार करायचा की आपल्याकडे हरायला काहीच नाही. हो. म्हणजे आपण या याच्यामध्ये येणार आहे, तर आपल्याकडे एकच मोटो ठेवा तुम्ही की फक्त मला जिंकायचंय. ऑलरेडी आपल्याकडे काहीच नव्हतं. तुम्ही यामध्ये प्रवेश करणार आहे आणि तुम्ही जरी हारलो, तरी तुम्ही काहीतरी शिकून जाणार आहे पहिली गोष्ट. आणि तुम्ही जर बरोबर. जिंकलो तर त्याच्यापेक्षा तर काही चांगली गोष्टच नाही. हं. फक्त येते वेळी हे लक्षात म्हणजे ठेवा की डोक्यामध्ये की बाबा होणार, आपल्याकडून होणार का नाही, असं अन् तसं. जेव्हा तुम्ही या प्रिपरेशन करायला येचाल ह्या ह्याच्यामध्ये, तर हं. तुम्ही सर्वजण तो 90% वाला पण त्याच ह्याच्यामध्ये राहणार आहे आणि तुम्ही जे काही ग्रामीण भागातून येणार आहेत, ते पण तिथंच राहणार आहे. फक्त जो टाईमली फॉलो करेल ते जे काही तुमचे बॅचवाले सांगतील किंवा जे काही तुमचं शेड्यूल असेल, तो तुम्ही टाईमली फॉलो कराल. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल, तर त्यामध्ये तुमचं काही ग्रामीण भागातले आहेत म्हणून सिलेक्शन होणार नाही किंवा शहरी भागातले आहेत म्हणून होणार आहे, असं काहीच नाही. तर कोणी पण सिलेक्शन घेऊ शकतं, असं काही त्याच्यामध्ये वाद नाही. ठीक. हो. ओके. म्हणजे रिअली तुम्ही असं सांगितलं जसं म्हणजे ॲक्चुअल मोटिव्हेशन जे म्हणतो ना, ॲक्चुअल जे असं काही पण असं बोलायचं म्हणून बोलायचं नाही. जे हं. रिअल आहे, जे मुलांना म्हणजे ॲक्चुअली त्यांनी डोक्यात ठेवून केलं पाहिजे, ते तुम्ही ॲक्चुअली सांगितलंय. अँड ॲट लास्ट हे बोलायचं होतं, की गजानन सर थँक यू सो मच. तुम्ही म्हणजे थँक तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स मुलांशी शेअर केला आणि लास्टमध्ये हेच बोलायचं, की प्रत्येक वीकला आम्ही ट्राय करू, की एक जो व्यक्ती आहे ज्यानी एक्झाम काढली, जो एक टाईमला एस्पिरंट होता, तर त्याला आणायचा प्रयत्न करू. ओके आणि त्यांच्याबरोबर एक-एक आम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करू, ज्याच्याने मुलांनाही म्हणजे मोटिव्हेशन भेटेल आणि प्लस त्यांना प्रिपरेशन करायची आयडिया भेटेल. आणि अजून एक सांगायचं आहे, की गजानन सरांनी एक सीरीज काढली आहे. ओके. बालकमध्ये स्पेसिफिकली इन मराठी लँग्वेज. ओके. फॉर आर-आर-बी पी-ओ एंड आर-आर-बी क्लर्क. सो तुम्ही त्याला फॉलो करू शकतात. ओके. सर तुम्ही ही स्पेशली सीरीज चालू केली मुलांचं आणि फ्रीमध्ये आम्ही स्पेशली कंटेंट देतोय. हो. ठीक आहे. म्हणजे आम्हाला वाटतं, की सोसायटीसाठी काहीतरी म्हणजे हेल्प केलं पाहिजे. हं. आम्ही स्वतः आलोय. त्याचा फायदा त्यांनी घेतला याह! पाहिजे. तर ज्यांना वाटतंय, की आमच्याकडे काही सोर्सेस नाही, तर बालक अकॅडमीचं यूज करू शकतो. ओके. आणि आम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकतच राहू. मी हिंदीतून टाकतोय स्पेसिफिकली अर्धी टीम म्हणजे हिंदीतून आहे आणि अर्धी टीम मराठीतून आहे. तर यांचे मोठे बंधू पण मराठीतूनच चालू करतील. ओके. ते स्पेशली क्वांटसाठी आहेत आणि ॲग्रीकल्चरसाठी आपल्याकडे ओंकार सर आहेत, आदेश सर आहेत, अक्षय सर आहेत. भरपूर म्हणजे चांगली टीम आहे. ॲट लास्ट लाइक गजानन सर तुम्ही काय स्पेशल सीरीज चालू केली आहे आर-आर-बीवर त्यांच्याबद्दल मुलांना सांगा काही? तो आर-आर-बी क्लरिकल आर-आर-बी म्हणा किंवा जे काही अदर एक्झाम्स आहेत आय-बी-पी-एसच्या अंतर्गत. त्या सगळ्यांसाठी आपण एक सीरीज आतापासून सुरू केली आहे. पहिला आपण मेन्सची सीरीज सुरू केली होती. ते पण हं, कंटिन्यू ठेवणार आहे. आणि सध्या स्पेसिफिक एक्झामला पाहायला गेलं, जे काही आर-आर-बी क्लर्क आणि पी-ओ जे काही नेक्स्ट एक्झाम आहेत, त्याच्या अनुषंगानं आपण डेली एक जे काही मॉक म्हणू शकता किंवा त्याच्या अनुषंगानं एल-आरची जी काही टेस्ट आहे, ती आपण घेत आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाही होईल आणि एक आयडिया येऊन जाईल, की बाबा एक्झामला कोणत्या लेव्हलचे क्वेश्चन येतात आणि त्याला कसं टॅकल करायचं, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे. ठीक आहे. ओके, ओके. थँक यू गजानन सर. म्हणजे एवढे एफर्ट्स भरपूर आहेत. अ, काही क्वेशन्स असतील तुम्हाला सगळ्यांना तर Telegram चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यावर क्लिक करा. Telegram चॅनलला जॉइन करा आणि स्पेसिफिकली गजानन सर किंवा मला किंवा बाकीच्या टीम्सला मेटसाठी काही क्वेशन्स असतील फॅकल्टीसाठी, तर तुम्ही त्यांना पर्सनली पण टेक्स्ट करू शकतात. आणि असेच ब्युटिफुल व्हिडिओज आम्ही घेऊन येऊ. हा वीकली टॉक 1 होता आमचा. गजानन सरांपासून याची स्टार्ट झाली. तर असंच हजारो व्हिडिओज घेऊन येऊ आपण मुलांसाठी. ओके. अँड ॲट लास्ट बाय बाय. जय हिंद, जय भारत.